बाकासूरमुळेच मी हा बैल घ्यायचा ठरवलं। बाकासूर सारखा दिसतोय आणि त्याच्यात तसं फाउंडेशन पण त्याचं तसं सेम डोंगरात जातो चरायला। दोघात साम्य काय वाटतंय त्या ह्याच्यात? काहीच नाही, सेम टू सेम, नजर सेम, बांधा सेम, त्याची उंची पण तेवढी। ज्या वयात तो पळत होता त्या वयात हाता लहानपणी होता त्या वयात आता हे पळतोय। नमस्कार मित्रांनो, आज आपण आलेलो खिंडवाडीच्या मैदानात आणि या खिंडवाडीच्या मैदानात सेम टू सेम बाकासूरची कॉपी हा बाकासूर उर्फ बाजा। तर या बैलाची आज आपण मुलाखत घेऊया। दादा नमस्कार। नमस्कार। आज कसं काय नियोजन झालेलं काय? आज खिंडवाडीचं मैदान पडलेलं आम्हाला 8 दिवस कळलं आणि ते मैदान करताना नियोजन असं केलं की पायरा केला खिंडवाडीतलाच बावरे म्हणून। मग त्यांची गाडी आमची पडली, 3 नंबर गटात लागली होती, 3 नंबर तासानं। आणि हा आपला बाकासूर कुठनं घेतलेला आहे काय? हा बाकासूर ठोसेकर मधून एका व्यापाऱ्याकडे आला होता, ठोसेकर मधून। तो बैल आपण असंच फिरत फिरत गेलो होतो, त्यावेळेला हा दिसला की त्या व्यापाऱ्यांना विचारलं की देणार आहे का, तर ते बोलले देतो। किंमत वगैरे सांगितली, पण 3 दिवस त्यांनी आपल्याला म्हणजे देणार आहे त्यासाठी सांगितलं। 3 दिवस तरी थांबा म्हटलं, मग 3 दिवसांनी आपण घेतला। तो काही जास्त खरेदी नाही त्याची, 15,000 खरेदी आहे। नंतर तो आपण आणला, त्या व्यापाऱ्याने आपल्याला दिला। व्यवहार कसं काय झालं म्हणजे काय माल ते व्यापारीनं आपण दोघांच्या मध्येच व्यवहार झाला। म्हणजे कोणाकडनं घेतलेला आहे? व्यापाऱ्यांकडनं, परळी तरी व्यापारी येते। त्यानंतर आपल्यानंतर आल्यानंतर इकडं मग कसं काय? हे कसं आहे, पहिलं मैदान मी त्याचं अंगापूरचं खेळलं, तिथं पण बैलानं जरा घोळ केला। म्हणजे आतापर्यंत हे 6वं मैदान आहे, 6 मैदानाला बैलच नीट भेटत नाही आला। आता वय काय आपल्या बैलाचं काय? याचं वय आता 21 महिने आहे। ट्रेनिंग वगैरे कशी काय देतात? ट्रेनिंग छकडीला, पवनी, फेर खेचरावर फेर असतात। सकाळचं चालवणं असतं त्याला 2 किलोमीटर, जाऊन येऊन 4 किलोमीटर होतं। आणि बाकीचं म्हणजे मैदानात आल्यावर कसं काय असतंय, म्हणजे सेम टू सेम बाकासूरची कॉपी म्हणल्यावर मग कसं काय? जरा व्हायचं म्हणजे बाकासूर म्हटल्यानंतर जरा आनंद वाटतो आणि खेळायला पण जरा आवड। बैल जास्त बाकासूर गाजलेला आहे, तेव्हा आपल्याला पण तो बाकासूरमुळेच मी हा बैल घ्यायचा ठरवलं। म्हणजे सेम म्हणजे त्याचं फेसिंग वगैरे लुक वगैरे छाप सेम। म्हणजे तुम्ही पाहताशे नजरेत भरला? हो, नजरेत भरला। त्यावेळेला काय एवढा तयार नव्हता, पूर्ण म्हणजे अंगावर काय एवढी पण तब्येत नव्हती त्याची, खूप खराब होता। नंतर त्याला आपण किती जानेवारी 5 तारखेला घेतला, त्याला 3 महिने गेले पूर्ण तयारी आणायला, 3 ते 4 महिने गेले। आता हा 6वा महिना आहे त्याचा आपल्याकडे आहे तो। म्हणजे घेताना म्हणजे तुम्ही सेम बाकासूर सारखा दिसतोय म्हणून घेतलं? बाकासूर सारखा दिसतोय आणि त्याच्यात तसं फाउंडेशन पण त्याचं तसं सेम, चौकाला, गळवंड, शिंगाला, त्याचा माथा वगैरे सगळं सेम। आणि त्याला आतापर्यंत बरीच मागणी आली पण दिला नाही आम्ही। म्हणजे तो बाकासूर सारखा दिसतोय? हो, बाकासूर दिसतो, पण बाकासूर सारखा दिसतो, पळ पण तसाच आहे, फक्त आपल्याला बैल नाही भेटलेला त्या लेवलचा। आतापर्यंत त्याला 13 लाखाला मागणी आली पण नाही दिलेला आम्ही। अजून काय सांगाल, म्हणजे काय काय आठवण येत त्याच्याबद्दल? अजून बैल तो असा आहे की त्याला बैल म्हणजे तो मरू शकत नाही, त्याची गाडी मारू शकत नाही कोण बाकासूरची, तशा पद्धतीने हा आमचा बाकासूर आहे। आणि हा आत्ता नाही पण कधीतरी तो इतका पळणार आहे की त्याची गाडी कोणी मारू शकत नाही, एवढी कॉन्फिडन्स मी सांगू शकतो याची। आणि त्याची तुमची आठवण एखादी काय किस्सा आठवणीतला एखादा? आठवण सांगायचं म्हणजे बैल आता आपल्या म्हणजे 6 महिन्याला, त्यामुळे आठवण कशी सांगणार? बाकासूरची का? बाकासूरची आठवण म्हणजे आता वाटरला गेलो होतो त्यावेळेलाच बैलाच्या जवळ गेलो मी। आता कधी माझा त्याचा सामना नाही झाला, वाटरचं मैदान कराडचं पहिल्यांदाच सामना झाला त्याचा माझा। दोघात साम्य काय वाटतंय त्या ह्याच्यात? काहीच नाही, सेम टू सेम, नजर सेम, बांधा सेम, त्याची उंची पण तेवढी। ज्या वयात तो पळत होता त्या वयात हाता लहानपणी होता त्या वयात आता हे पळतोय। आता किती जातोय आपला काय? आदत आहे अजून। आणि त्याचा स्वभाव वगैरे कसं काय? शांत स्वभाव, म्हणजे त्या शांत हा, सेम टू सेम डोंगरात जातो चरायला, डोंगर सोडताय का? हो, म्हणजे बिना कासऱ्याचं काय होतं आता तर नवीन आहे ना जरा, आता आलाय हातावर तो, पण तो सोडला की चरतो डोंगराचा, तसं नाही काय ते झाडचं। म्हणजे त्याला हाक मारल्यासारखं तो पण रिटर्न येतो? अजून नाही, एवढी अजून प्रेम नाही वाढलेले त्याचं आपले, जरा येणार की आता इथून सीझनला बसून राहणार पावसाळ्यात। पण आम्ही बिनजोड वगैरे खेळणार, मैदानावर पावसाळी खेळणार आम्ही, त्याच्यावर कसं काय काम करतो हे बघणार आम्ही।
कुणाकुणावर पळायची इच्छा आहे काय? आपल्यावर बाकासूर तर पहिला पाहिजे, नंतर मग बाकीच्या बैलांचं काय माहित नाही, कारण त्याची हाईट नाही ना तेवढी. त्याच्या हाईटला जर पुरला तर 100% गाडी फायनलला राहणार. आणि आतापर्यंत जेवढी बैल टाकली ना त्याच्यापेक्षा हाईटच्या उंचीची बैल टाकली, पण त्याची हाईट कमी असल्यामुळे बैल त्याच्याबरोबर तासाला गेलेत. म्हणजे मात्याला माता जुळला पाहिजे, थोडासा का होईना पण माताला माता जुळला पाहिजे. मी पुण्याचं मैदान खेळलं नायगावला, तिथं पण प्रॉब्लेम तेच झाला. बैल 1 नंबर मध्ये टाकला बादल म्हणून नायगाव मध्ये, तिथं पण मातानं जुळल्यामुळं गाडी फॉल गेली. 100 मीटरात पळला, 100 मीटरात. पण प्रॉब्लेम काय झालं, बैल लागला उंच, हा लागला लहान, त्यामुळे ह्याला पळताच आलं नाही. पळ कुठे जास्त मिळते? दोन्ही खांदी. आणि तळात पळ आहे का निकालात कसं काय? डावीला पळ आहे पण खिळवर आहे पहिली उडी, आणि उजवीनं काय अडचण काहीच नाही. म्हणजे उजवीला ठाम आहे. उजवीला ठाम आहे. धन्यवाद दादा तुम्ही दिलेल्या वेळाबद्दल.